एक होती चिऊ, एक होता काऊ, टिंब टिंब रावांचे नाव घेते. सॉरी यार. नमस्कार मंडळी, SM कट्टा या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मला हळदी कुंकाला जायचंय आणि आपल्याकडे भरमसाठ कितीही साड्या असल्या तरी जाता वेळी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मला वाटलं मलाच पडतो, पण नक्की तुम्हाला पण पडत असेल की साडी घालायची कुठली. तर आज मी कुठली साडी घालणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि फटाफट आवरून तयार होते. हे बघा, अशी सुंदर साडी मी घालणार आहे. मेहंदी कलर बॉर्डर आहे आणि मध्ये सगळा बिस्किट कलर म्हणजेच थोडा गोल्ड मिक्स आहे. एक नंबर आणि सुंदर साडीचं कॉम्बिनेशन आहे. आता मी फटाफट तयार होते कारण मलाही उशीर होतोय. फायनली माझं सगळं आवरलंय, म्हणजे माझा मेकअप, हेअरस्टाईल सगळं सिंपल मध्ये आहे. पण आता मेन पॉइंट म्हणजे तुम्ही पण त्यातले आहात का, हा आपल्या आवडीचा पार्ट मला आता शूट करायचा आहे आणि तो मी तुमच्यावर करणार आहे. माझी रेसिपी शूट करून झाली आहे. चला तर मग आपण करूया. चला, रेसिपी तयार झालेली आहे, पण ही रेसिपी कुठली आहे ते शॉर्ट्स मध्ये बघायला विसरू नका. आणि हो, आता तुम्ही पण त्यातले आहात का, हा पार्ट शूट करून घेऊ पटकन. फायनली तुम्ही पण त्यातले आहात का, हा पार्ट सगळा शूट झालेला आहे आणि आता मला पुढे जेवणासाठी जायचंय. तर मला असं वाटतं आता आपण निघूयात कारण 8 वाजून गेले. तर आता मी हळदी कुंकासाठी आलीये. आम्ही तिघी मैत्रिणी बसलोय, पण जेवणाआधी आमचं असं ठरलंय की काहीतरी गेम खेळायची. आणि बायका आल्या म्हणजे गेम उखाणा असतच मराठमोळं. तर आम्ही असं ठरवलं की चला उखाणा गेम खेळूया. पण या बाउल मध्ये जेवढ्या चिट्ट्या आहेत त्याच्यामध्ये एक एक उचलणार आहोत आम्ही आणि त्याच्यामध्ये कुठला शब्द येईल त्यानुसार आम्ही उखाणा घेणार आहोत. चला तर मग गेमला स्टार्ट. आम्ही थोडंसं हिंट तरी दे, म्हणजे खायचे उखाणा आहे त्याच्यात आणि त्याच्यामध्ये काय करायचं. याच्यात शब्द आहे ना, मग काही असू शकतो. फॉर एक्झाम्पल साखर, मग साखरचा उपयोग करून तुम्ही काहीही, फक्त साखर शब्द तुमच्या उखाणात आला. आता ह्या चिट्ट्यामध्ये मी एक चिट्टी उचलते. पेरू. पेरू. पुरणपोळी. वाव. गुळ. स्टार्ट करतो उखाणा घ्यायला. माझ्याकडं जी चिठ्ठी आली त्याच्यात पेरू हे नाव होतं. तर पेरू वरून उखाणा घ्यायचा आहे. मिठू मिठू पोपट चोच कशी लाल लाल, संजय रावांचं नाव घेते, विडा का कुठे खाल्लाय काल. मला आलं होतं पुरणपोळी. एक होती चिऊ, एक होता काऊ, टिंब टिंब रावांचे नाव घेते. सॉरी यार. एक होता चिऊ, एक होता काऊ, रोहन रावांचं नाव घेते, चला पुरणपोळी खाऊ. वा वा वा. मी पण घेऊ का लगेच. मी जी चिठ्ठी उचलली आहे त्यात गुळ हा शब्द आलेला आहे. तर तिळाचा स्नेह, गुळाची गोडी, सुनील रावांचे नाव घेते, सुखी असावी जोडी. घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ लय गोड आहे का? ब्लॅक आणि
कॉम्बिनेशन छान वाटतं. छान आहे, हा बरं तू तिकडं कशासाठी गेलती? हो आई आली ना. हम्म. मग आई- मेनू सांगते. आणि खीर आहे शेवयाची, त्यानंतर चपाती, पापड, इथं लोणचं आहे मस्त. राधानी घरी गेलंय मिरची आणि लिंबूचं, मसाले भात आणि मस्त अशी काबुले हरभऱ्याची भाजी म्हणजे छोले.